महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावरचे एक नामांकित नाव म्हणजेच इतिहासातील अजरामर व्यक्तिमत्व भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नावाशी नातं सांगणारं कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन नागपूर. शिक्षण महर्षी म्हणून विख्यात झालेले धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याची महती फार मोठी आहे. भारतातील शिक्षण क्षेत्रातील एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व म्हणजेच महर्षी कर्वे. त्यांनी तत्कालीन समाजातील परिस्थितीनुसार स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन यासारख्या कित्येक विषयात सुधारणांसाठी पावलं उचलली आणि पुढाकार घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात 1896 मध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना झाली. ते खरोखरच एक क्रांतिकारी पाऊल होते. या संस्थेची सुरुवातच त्या काळातील बालविधवांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने झाली व 14 जून 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू झाला. पुण्यापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणे इथं एका छोट्याशा झोपडीतून ही संस्था सुरू करण्यात आली. केवळ 4 मुलींपासून सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास आज जवळपास 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थिनींच्या शिक्षणापर्यंत पोहोचला आहे. संस्थेची पायाभरणी जरी पुण्यात झाली असली तरी शिक्षणाचा प्रसार संपूर्ण राज्यात करण्याचा ध्यास संस्था चालकांनी नेहमीच बाळगला आणि त्यांच्या या प्रयत्नांना यशही लाभत गेलं. आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेची शैक्षणिक दालनं आहेत. एकूण 75 शैक्षणिक युनिट्स असून यात अगदी KG पासून ते PG पर्यंतचे अभ्यासक्रम चालविले जातात. पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, कामशेत आणि नागपूर पर्यंत संस्थेच्या कार्याचा परीघ या काळात विस्तारलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेची उभारणी आणि सामाजिक बांधिलकी जपत चाललेल्या धडपडीची दखल घेत भारत सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले. स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतःला झोकून देत सुरू झालेल्या या कार्याला आज अनेक आयाम लाभले आहेत. 2003 मध्ये रायबहादूर हनुमंतराव नरकुंडकर ट्रस्ट तर्फे नागपुरातील देवनगर परिसरात संस्थेला जागा मिळाली. इथे शैक्षणिक संकुल उभारण्यात आलं आणि नागपूर प्रकल्पाला सुरुवात झाली. नागपूर पासूनच जवळ असलेल्या हिंगणा शहरालगत वेणा नदीच्या काठावर 23 एकराच्या परिसरात हिरव्यागार वातावरणात अमेरिका स्थित कमिन्स इंडिया लिमिटेड या आघाडीच्या उद्योग समूहाच्या सहकार्याने सन 2010 मध्ये कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय उभे झाले. भारतरत्न महर्षि धोंडो केशव कर्वे द्वारा स्थापित महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था जो गत 130 वर्षों से महिला सक्षमीकरण में कार्यरत है, उनके द्वारा संचालित हिंगना नागपुर स्थित कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालय का प्राचार्य होने के नाते मैं आपका सहर्ष स्वागत करता हूँ. कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालय हिंगना ये नागपुर के आउटस्कर्ट में 23 एकड़ के विस्तृत कैंपस में स्थित है और हमें कमिन्स इंडिया लिमिटेड इस कंपनी का सहयोग इंफ्रास्ट्रक्चर और ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट के लिए मिला है, जिसके कारण हम एक प्रगति के स्थान पर अग्रसर कर रहे हैं. मुझे आप सबको बताने में बहुत हर्ष होता है कि 2026-27 इस वर्ष से विद्यापीठ अनुदान आयोग द्वारा हमारे इस महाविद्यालय को स्वायत्तता मिली है, यानी हम अभी ऑटोनोमस कॉलेज इस रूप में कार्यरत करते रहेंगे. यह ऑटोनॉमी हमें UGC के तरफ से 10 सालों के लिए यानी 2035-36 इस सेशन तक मिली है. हमारे जो संस्थापक जो है भारत रत्न महर्षि धोंडो केशव कर्वे, उनका यह मानना है कि हम अगर इस एक नारी को अगर एजुकेट करते हैं तो वो एक सोसाइटी को एजुकेशन में मदद करती है, सोसाइटी के डेवलपमेंट में एक अपना सहयोग देती है और उसके उपरांत उसका कंट्रीब्यूशन नेशनल डेवलपमेंट के लिए होता है. जैसा कि हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने आह्वान किया है कि 2047 तक हमें विकसित भारत बनाना है, तो विकसित भारत बनाने में हमारा एक छोटा सा सहयोग, जिसमें हम नारी सक्षमीकरण में हमारा एक सहयोग कर रहे हैं. हम हमारे परिसर में ये इंश्योर करते हैं कि हमारे बच्चियों को, जो हमारे कॉलेज में पढ़ रही है, उन बच्चों को हम
वैल्यू बेस्ड एजुकेशन दे सके, जिसके कारण वो एक समाज में अच्छे नारी के रूप में सामने आ सके और अपना प्रोफेशनल अचीवमेंट कर सके। कमिंस इंडिया लिमिटेड इस कंपनी के अलावा SCL फाउंडेशन और इतर कंपनी का भी हमें सहयोग मिलते रहता है। और हमारे कॉलेज का जो प्लेसमेंट है वो सबसे अच्छा इस एरिया में माना जाता है, जिसमें कोर कंपनी प्लेसमेंट्स बोलिए या हाईएस्ट पैकेज ICT कंपनीज़ का प्लेसमेंट बोलिए। और अभी तो इंटर्नशिप का ज़माना है, तो मुझे फिर से आप सभी को बताते हुए हर्ष होता है कि हमारे महाविद्यालय के बहुतांश छात्राओं को एक अच्छी इंटर्नशिप, अच्छे ऑर्गेनाइजेशन में अच्छी इंटर्नशिप्स के ऑफ़र मिले हैं। मैं आप सभी को हमारे सब यहाँ के कर्मचारी द्वारा और कमिंस परिवार और महर्षि कर्वे शिक्षण संस्था के परिवार द्वारा हमारे इस महाविद्यालय के परिसर को भेंट देने का एक इनविटेशन देता हूँ। आप आइए और हमारे साथ इस कैंपस का एक अच्छे से आनंद लीजिए। याच प्रांगणात 2007 पासून समाजासाठी आरोग्य सेवा क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशानं सीताबाई नरगुणकर कॉलेज ऑफ नर्सिंग फॉर वुमेन्स ची स्थापना करण्यात आली। NAC ची मान्यता मिळवणारं विदर्भातलं पहिलं असं हे नर्सिंग कॉलेज ठरलं आहे। 2018 पासून संस्थेच्या देवनगर परिसरात फॅशनच्या क्षेत्रात मुलींना आघाडीचे शिक्षण देण्यासाठी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाअंतर्गत फॅशन डिझायनिंग मधील पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले व तसेच 2023 पासून बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या नावाने व्यवसायाभिमुख शिक्षण केंद्र सुरू करण्यात आले, ज्यात कला, संस्कृती, संगणक, सौंदर्य व फॅशन इत्यादी कौशल्यपूर्ण विषयातील डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्सेसचा समावेश आहे। कमिन्स इंडिया लिमिटेडच्या आर्थिक अनुदानातून 2010 मध्ये उभारण्यात आलेल्या कमिन्स महाविद्यालयाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांपैकी एक अशी ओळख आहे, जी अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट महिला अभियंता तयार करीत आहे। Choosing the right college shapes your future always, and this institute offers a compelling reason to consider this as your future college. Overall, in the past over a decade period of time, college has evolved into a leading women's engineering institute of Central India. This college aims to create technically skilled engineers, ethical professionals, and confident women leaders contributing to the society. If you are looking for a college that can give you or that can combine academic excellence, women empowerment, modern infrastructure, and good placement atmosphere for you, Cummins College of Engineering for Women Nagpur is a good choice for you. Visit the campus today, interact with the faculties and motivated students, and take a first step towards your successful career. मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखा असलेलं विदर्भातील एकमेव महिला महाविद्यालय आहे। महाविद्यालयामध्ये 4 ब्रांचेसमध्ये अंडर ग्रॅज्युएट शिक्षण दिले जातं। BTech इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ज्यामध्ये 60 ची प्रवेश क्षमता आहे। BTech इन कम्प्युटर इंजिनिअरिंग यात प्रवेश क्षमता 120 आहे, तर BTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग अँड BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या दोन्हीमध्ये प्रत्येकी 60 ची प्रवेश क्षमता आहे। मी 2025 पास आउट आहे कमिन्स कॉलेजमधनं आणि इथे मी कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये होते। 4 वर्षांचा हा कालावधी खूपच चांगला होता। इथे फर्स्ट इयरमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। आम्हाला ग्रुप प्रोजेक्ट्सवर काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली। ऑल्सो प्रोफेसर्सनी नेहमीच सपोर्ट केला आहे। ऑल्सो इथे आम्ही HCL आणि अशा वेगवेगळ्या कंपनीज थ्रू कोर्सेस केले आहेत थ्रू कॉलेज। ऑल्सो मला कॉलेज थ्रू प्लेसमेंट झाली होती इन टेक वॉलनट इनोव्हेशन्स अँड आय एम वर्किंग देअर ॲज UI UX डिझायनर। थँक्यू। या सर्व मुलींना इथे खूप चांगलं शिक्षण तर दिलं जातच, पण नुसतं शिक्षण नसून जीवनाची तत्व व मूल्य सुद्धा त्यांच्यात रुजविले जातात, जे त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना सहकार्य करतात। गेल्या दशकात या महाविद्यालयाने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे। महाविद्यालय उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करते, ज्यामध्ये मजबूत उद्योग संवाद शिकवण्याची अभिनव पद्धती आणि उत्तम प्लेसमेंटचा समावेश आहे। मुलींना यशस्वी अभियंता बनवण्यासह
त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी देखील हे महाविद्यालय प्रयत्नशील आहे. महाविद्यालयामध्ये अशा प्रकारे शिक्षण देण्यात येतं की ज्यामुळे मुली स्वतःच्या पायावर तयार होतात आणि त्यांचे करिअर घडवतात. मुलींच्या प्लेसमेंटवर जर का बोलायचं झालं तर महाविद्यालयामध्ये मुलींना खूप चांगलं प्लेसमेंट्स गेल्या अनेक वर्षापासून मिळत आहे. First of all, I congratulate all the place students. The average CTC for the last 4 years is 6.5 LPA. The highest CTC achieved is 24 lakhs per annum. The companies like CT, Cummins India Limited, Cisco, Siemens, Atlas Copco and many more recruited our students. TNP Cell takes efforts to train students to grab the opportunities. Till now, 70 plus companies recruited our students. 95% placed students from mechanical department are placed in core mechanical companies. Every year we provide 35 plus companies opportunities. We provide the best opportunities to the students. Thank you. इथं प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शन नियमित केलं जातं. अनेक विद्यार्थिनींना भारतातील आणि परदेशातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम प्लेसमेंट्स मिळालेली आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना त्यांच्या करिअरच्या निवडीमध्ये मदत करण्यासाठी आणि त्यांच्या यशस्वी करिअरसाठी तयार करण्याकरता समाजामध्ये बऱ्याचशा अशा गरजू आणि योग्य मुली असतात ज्यांच्यासाठी महाविद्यालयामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून आणि बऱ्याचशा विविध कंपन्यांतर्फे जसं कमिन्स इंडिया, लीला पुनावाला फाउंडेशन किंवा पर्सिस्टंट या मुलींना स्कॉलरशिपच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि त्यांची शैक्षणिक गरज आहे ती भागवल्या जाते. मुलींच्या ट्युशन फीच्या व्यतिरिक्त बऱ्याच मुलींना संस्थेतर्फे हॉस्टेलमध्ये राहण्याचा खर्च किंवा त्यांचा मेसचा खर्च सुद्धा दिला जातो. ज्या मुलींची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असते पण त्यांच्यामध्ये शिकण्याची प्रबळ जिद्द असते अशा मुलींना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्थेतर्फे शक्य ती सर्व मदत आवर्जून केली जाते. तसेच त्यांनी उत्तम शिक्षण घेऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे याची विशेष काळजी सुद्धा घेतली जाते. पास आउट बॅच 2025 आणि माझं डिपार्टमेंट होतं कम्प्युटर इंजिनिअरिंग. जेव्हा मी या कॉलेजमध्ये आले होते खूप सारी एक्साइटमेंट होती. इंजिनिअरिंगबद्दल जे विचार केले होते थ्रू आउट माय 10th अँड 12th आणि ते मी आता जगणार होते या कॉलेजमध्ये. कॉलेजने मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलेला. जेवढे पण टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्या गोष्टींमध्ये जेवढे पण एक्सपिरियन्स मला आलेले आहेत ते मला आज पण कामी पडतात. इन्क्लुडिंग नॉन टेक्निकल गोष्टीसुद्धा या कॉलेजमध्ये खूप 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 चांगल्या प्रकारे शिकवल्या जातात. फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट, स्पॉन्सरशिप्सचे कामं. बिकॉज मी स्पॉन्सरशिपच्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्यामुळे मला ते नॉन टेक्निकल याच्यामध्ये खूप कामी पडलेलं. प्लस तुमचं ॲकॅडमिक्स, इथे ॲकॅडमिक्स खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. तुम्हाला थ्रू आउट इयर सपोर्ट मिळतो शिक्षकांकडून. तुमचे कोणत्या पण क्वेरीज असणार, काही पण असणार ते तुम्हाला नेहमीच सपोर्ट करणार आणि सांगणार. वेळात वेळ देऊन ते तुम्हाला तुमचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये हेल्प करणार. तेवढंच नाही तर तुमच्या घरच्या प्रॉब्लेम्सला सुद्धा ते अंडरस्टँड करून घेतात. माझ्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत म्हणजे इथे खूप सारे असे टीचर्स आहेत ज्यांच्यासोबत मी खूप मनमिळाऊपणे टाईम स्पेंड केलेला आहे आणि अशा खूप साऱ्या अशा माझ्या आणि पूर्ण थ्रू आउट कॉलेज माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींसोबत फार 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 चांगला वेळ गेलेला आहे. सो थँक्यू सो मच कमिन्स. एवढा चांगला 4 वर्षाचा हा कालावधी होता आणि येस थँक्यू सो मच. इथे उत्तम शिक्षण प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत ज्यामध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त वर्ग, उद्योग समूहांच्या आर्थिक सहाय्याने विकसित करण्यात आलेल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा प्रयोगशाळा, भरपूर पुस्तकं आणि जर्नल्सचा संग्रह असलेले केंद्रीय ग्रंथालय उपलब्ध आहे. हेलो, मेरा नाम हिया चौहान है. मैं ETC डिपार्टमेंट से हूँ और मैं 25 बैच पास आउट हूँ. कॉलेज ने मुझे एक चीज़ बहुत अच्छा सिखाया है कि लाइफ में पेशेंस होना बहुत ज़रूरी होता है और ये चीज़ मुझे अभी आगे चल के समझ आ रही है क्योंकि अभी मैं गवर्नमेंट एग्ज़ाम के लिए प्रिपेयर कर रही हूँ. तो उसमें सबसे पहला जो स्टेप होता है वो पेशेंस का होता है कि पेशेंस रहेगा तो तुम अपने गोल तक पहुँच सकते हो ईजीली. तो कॉलेज ने वो एक चीज़ मुझे दी है. बहुत सारी चीज़ें दी है बट सबसे इम्पॉर्टेंट चीज़ जो है वो पेशेंस दी है. एंड मेरा बहुत बहुत थैंक यू है कॉलेज को, स्पेशली पल्लवी मैम हो गए, हमारे प्रिंसिपल सर हो गए. उन्होंने बहुत सपोर्ट किया है थ्रू आउट एकेडमिक कल्चरल इवेंट ऑल्सो. तो मेरा बेस्ट एक्सपीरियंस रहा है थ्रू आउट 4 years में. तो थँक यू सो मच. इथे इंडोर आणि आउटडोर मैदान, बगीचे, हिरवागार असा परिसर आणि आनंददायी वातावरण आहे. बाहेरील विद्यार्थिनींसाठी मेस व जिम सह वसतिगृह अशा सुविधा आहेत.
वसतिगृहात वेगळा अभ्यास कक्ष, मनोरंजन कक्ष, स्वयंपाकघर, वैद्यकीय सुविधा, CCTV आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी सेवा आहेत. Pass out from Cummins College of Engineering from mechanical branch, and today I am going to tell you about how was my whole 4 years journey. Like from my department, personally mechanical department have supported me very thoroughly from like to my technical knowledge build up हो गया या फिर आपका नॉन टेक्निकल नॉलेज हो गया, एंड दे हैव ऑल्सो सपोर्टेड मी फॉर माई प्लेसमेंट. लाइक इधर पे कॉलेज में आपको अच्छा सा अच्छा प्लेसमेंट मिल सकता है. फॉर माई साइड मुझे कॉलेज से ही प्लेसमेंट हुआ है मेरा. एटलास कॉपको कंपनी है, एंड इट इज़ अ ह्यूज कंपनी एंड रेप्यूटेड कंपनी, मल्टीनेशनल कंपनी. एंड थैंक यू टू कॉलेज जिन्होंने मुझे हेल्प किया कि मैं अपना कॉन्फिडेंस बिल्डअप कर सकूँ एंड मेरा नॉलेज बिल्डअप कर सकूँ. विद्यार्थिनींसाठी आरामदायक व सुरक्षित वातावरण आहे. विद्यार्थिनींसाठी बस वाहतुकीची सुविधा देखील इथं उपलब्ध आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थिनी इथल्या वातावरणात तर भारावून जातातच, पण इथनं बाहेर पडल्यानंतर देखील या संस्थेचा आयुष्यभर सार्थ अभिमान वाटावा अशी प्रतिमा या महाविद्यालयानं व त्यांचं संचालन करणाऱ्या संचालक मंडळानं केवळ निर्माणच केली नाही, तर ती निरंतर जपली देखील आहे. सुमारे 130 वर्ष जुन्या असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 16 वर्षापासून नागपुरातील कमिन्स महाविद्यालय चालविले जात आहे. शैक्षणिक दृष्टीनं विविध शाखांचा समावेश इथं करण्यात आला आहे. महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे या उद्देशानं सुरू झालेल्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूरला विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC कडून स्वायत्त दर्जा ऑटोनॉमस स्टेटस प्राप्त झाले आहे. स्वायत्त दर्जा प्रदान होणारे नागपुरातील विशेषत्वानं महिलांसाठी चालवले जाणारे हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे. तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष म्हणजे महाविद्यालयाला NAAC समितीकडून प्राप्त झालेले प्रतिष्ठित A+ श्रेणीचे मानांकन. महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय कीर्तीच्या IITs व NITs सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यात येतं. या शैक्षणिक परिसरात विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या अन्य विविध व्यवस्था व इथे राबविले जाणारे वेगवेगळे उपक्रम याचा देखील उल्लेख आवर्जून करावा लागेल. I am 2025 pass out student. My branch was electronics and telecommunication. This branch is a versatile branch which will give you both core and software opportunities. And I got selected in Capgemini. And this college not only give us facilities for girls but also the education to grow the girl power. And I hope that this brand Cummins will spread all over India. Thank you. कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय नागपूर ही केवळ एक शिक्षण संस्था नसून भविष्यातील सक्षम व्यक्तिमत्व घडवणारी प्रेरणादायी वाटचाल आहे. इथे शिक्षणासोबतच संस्कार, नेतृत्व गुण, सामाजिक भान आणि विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास याचा सुंदर संगम घडविला जातो. I am a 2025 graduate from Cummins College of Engineering for Women, Nagpur. I was a student at this prestigious institution, and my branch was electronics and telecommunication. While being in this branch, I had an opportunity to interview for core as well as software companies. Because of this, I had a chance to interview for many companies, and I got selected in Siemens Limited. महर्षी कर्वे संस्थेची मूल्य आणि विचार आपल्या कार्यातून जगभर पोहोचवत येथील विद्यार्थिनी आज विविध क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. प्रगतिशील, संवेदनशील आणि आत्मविश्वास पूर्ण समाज घडविण्याच्या ध्येयाने कमिन्स कॉलेज नागपूर ज्ञान, संस्कार आणि परिवर्तनाची प्रेरणा देत महर्षी कर्वे यांच्या विचारांची सकारात्मक ऊर्जा जगभर पसरवित आहे.